हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्याही लहानपणीच्या दिवसांची नक्की आठवण होईल आणि तुम्हीही जे लहानपणी मजा मस्ती केली ते दिवस तुम्हाला आठवतील। आणि गावाकडे थंडीच्या दिवसामध्ये थंडीमध्ये आपण लहानपणी जेव्हा उठायचो आणि अशीच ह्यांच्यासारखी शेकोटी करायचो आणि हातामध्ये ब्रश कोलगेट घेऊन तासभर उभं राहायचो त्या शेकोटीसमोर, कारण गावी भरपूर थंडी असते। तर असा हा आजचा व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही नक्की पहा। आणि जे लहानपणी आपण खेळ खेळलो ते पण ह्यामध्ये आहे। आम्ही लहानपणी असताना माटव घालायचो, आता कोणीही पोरंही अशी या गोष्टी करत नाही आणि त्या माटवामध्ये आपण भातुकलीसारखा खेळ खेळायचो, मजा यायची, मस्ती यायची। तर त्याचा हा आज व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही नक्की पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आमची ही जी 2 छोटी पिल्लू आहे त्यांचा पुरा दिवस असा मजा मस्तीमध्ये करण्यामध्ये जात असतो। तर शेकोटी केलेली आहेत आणि आता आमचे 3 जण आलेत, अजून एक यायचा आहे, तर तो पण येणार आहे थोड्या वेळाने। आणि ऊन पडलंय तरी पण काही थंडी जात नाही, कारण कोकणामध्ये भरपूर थंडी आहे। तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही पण हे असे लहानपणी खेळ खेळलात की नाही। आणि खरं सांगायचं तर आमच्या वेळी त्यावेळी भरपूर थंडी असायची, जी आता अजिबात नाही, आता कमी झाली आहे थंडी कोकणात सुद्धा। आणि आम्ही लहानपणी काय करायचो, आपलं फुल्लदार पाटलादार असं जे संपूर्ण आपल्या घराभोवतारी कचरा मारायचो आणि तो पतारा असायचो असा ढिगारा करून ठेवायचो। आणि पतारा म्हणजे आपली जी सुकी पानं असतात, जी आंब्याची फणसाची, ती अशी जमा करून ठेवायचो आणि सकाळी उठायचो आणि त्याला आग पेटवायचो आणि शेकोटी घ्यायचो त्यावेळी त्यावेळी थंडी असायची। तर आता ती तशी नाही आहे, तरी पण आमची लहान मुलं हे थंडीचे दिवस आपले मजा करतायत। आणि ही आमची 2 मांजरीची 2 आमची ही जी छोटी पिल्लं आहेत ना, ही पूर्ण दिवसभर अशी खेळत राहत असतात आणि स्वतःच जे सकाळ झाली की संध्याकाळपर्यंत ह्यांची फक्त मस्ती बघायची नुसती, एक आपल्या ह्याच्यातच ती खेळत असतात नुसती। तर आता आपण जाऊया आणि आमची जी घरातली छोटी आहेत, मोठी पिल्लं आहेत जी आमची मुलं, तर ती आता खेळत आहेत। तर त्यांनी माटव घातला आहे आणि त्या माटवामध्ये गणपतीची छोटीशी अशी मूर्ती पण हे केली, स्वतः बनवली आहे। आणि आता त्याची रोज उठून ती सकाळची आरती वगैरे करतात, तर ते त्यांचं आयुष्य मस्त एन्जॉय करत असतात। आणि ही आमची एक गोरी मांजर आहे, एकदम स्वीटू म्हणून, जी बिचुळ्यासारखी आहे, पण ती गावचीच मांजर आहे, पण खूप सुंदर दिसते आणि ती सहसा राहत नाही, कारण मी तिला अनोळखी अशी वाटते। आणि ही मोठी मांजर आहे। तर चला आता आपण पाहूया आपल्या लहान मुलांचे खेळ काय काय खेळत आहेत ते।
तर ह्या बोबड्या बोलांनी गायलेली आरती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि आम्हीही लहानपणी असेच भरपूर खेळ खेळलो, सर्व वाडीतील मुलं जमा व्हायची आणि आम्ही हे सर्व खेळ खेळतो। पण आता माणसाची लहान मुलांची सुरुवातच मोबाईलपासून सुरू होते, ती मोबाईलने रात्र संपते, त्यामुळे कोणीही मुलं कोणाच्या घरी जात नाहीत आणि कोणीही खेळत नाही। पण आमच्या घरामध्ये ही 3 आहेत आणि माझा मुलगा 4 जण जेव्हा मे महिन्यामध्ये जमतात तेव्हा भरपूर सुट्टीची मजा वगैरे करत असतात, खेळ खेळत असतात। पण पहिल्यासारखे गावी आता कोणीही खेळ खेळत नाही। जी आम्ही लगोरी लपाछपी भरपूर खेळ खेळायचो ते आता कोणीही खेळत नाही। तर ही मुलं दिवसभर अशीच आरती करतात आणि ही आरती करताना कापूर आपण जातो तर ही लोक माचीसची पेटी घेतात आणि त्याच्यामधली कांडी असतात ती लावतात आणि आरती करतात आणि रोज आईच्या शिव्या खात असतात। आईला वाटते की माचीस नवीन काढते ती जाते कुठे, नंतर समजलं की ही मुलं माचीस पेटून पेटून आरती करतात, तेव्हा आई त्यांना भरपूर ओरडली। तर पण मजा येते ह्यांचं खेळ खेळताना आणि खेळ खेळताना ती गेल्यानंतर थोडीशी लाजतात आणि बोलतात की तू जा इथून, आम्हाला खेळू दे। मग त्यामुळे मी जास्त काही त्यांचा व्हिडिओ करत बसली नाही। तर आमची ही छोटी माऊंना बघा तुम्ही, खूप छान आहेत आणि ह्यांची भरपूर मजा बघायची, तर दिवसभर ह्यांची मजा बघायची फक्त। आणि आमच्याकडे रात्री आहे गावठी कोंबड्याचं मटण। आणि पूर्वीच्या काळी म्हणू नका किंवा आत्ताही काही लोक अशी आहेत जी कोंबडी वगैरे पाळतात, तर आपल्या पोरी जेव्हा येतात किंवा एखादं पाहुणा वगैरे येतात तर त्यांच्यासाठी कोंबा हा राखून ठेवतात। तर असाच हा कोंबा राखून ठेवलेला आहे आणि तो नंतर भेटणार नाही म्हणून घोडामध्ये बांध आधीच हे करून ठेवलेला, त्याला सोडला नाही। तर आज आहे मस्त रात्रीपैकी कोंबड्याचं मटण आहे, तर तुम्ही पण या नक्की खायला। आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।